फार दिवस नाही झाले, अगदी अलीकडेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात स्वयंघोषित गुरुवर्य तांगुदेचे शिष्य पाय धुतलेले पाणी दूध प्राशन करताना दिसत आहेत. असे अनेक व्हिडिओ समोर आल्यामुळे हा अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार आहे का असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यात आणखी एक व्हिडिओ समोर आलाय, तो गुरुवर्य मोनाली विधातेचा. गळ्यात अंगावर किलोभर सोनं घातलेली ही महिला रुग्णांच्या कपाळावर फक्त कुंकू लावून त्यांचे गंभीर आजार बरे करत असल्याचा दावा करताना दिसते. या महिलेचा दावा आहे की देवीचा संचार या गुरुवर्याच्या अंगात होतो. यांच्या यूट्यूब चॅनलवर काळूबाईच्या आरत्या लाईव्ह दाखवल्या जातात, तेव्हा आरती करताना भक्तांना अचानक देवी आल्याच्या घटना घडतात. पण यांच्यामुळे पुण्यासारख्या शहरात अंधश्रद्धेचा बाजार कधी थांबणार आहे असा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. यावरच बोलूयात या व्हिडिओमध्ये. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. तुम्हाला माहिती आहे का गुरुवर्य कोण असतो? गुरुचं काम काय असतं तर अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारी व्यक्ती म्हणजे गुरु. आणि या अर्थाप्रमाणेच गुरुची जबाबदारी असते आपल्या शिष्याला जीवनाचा योग्य मार्ग दाखवणं. पण पुण्यातल्या काही स्वयंघोषित गुरुवर्यांकडे पाहिलं तर हा प्रकार काही वेगळाच दिसतो. पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. पुणे हे पुरोगामी शहर आहे असं म्हणतात, पण याच पुण्यात गल्लोगल्ली स्वयंघोषित गुरु, बाबा, गुरुवर्य, गुरु आई यांचा प्रभाव वाढत चाललाय. याच गुरुवर्यांच्या बाबतीतचे अंधश्रद्धेचे प्रकार वारंवार आता समोर येत आहेत. गेल्या काही दिवसात पुण्यात स्वप्नील लांडे आणि उमेश तांगुदे या भोंदू बाबांच्या अघोरी कृत्यांची चर्चा रंगलेली असतानाच आता एका अंगावर सोनं मडवलेल्या स्वयंघोषित महिला गुरुवर्याचा प्रताप चव्हाट्यावर आलाय. मोनाली आई विधाते असं स्वतःला म्हणून घेणाऱ्या या महिलेने चक्क रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका गंभीर रुग्णाला अंगारा आणि कुंकू लावून आजार पळवण्याचा दावा केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आणि राजकीय सामाजिक वर्तुळात एकच खळबळ उडाली. रुग्णांच्या कपाळावर फक्त कुंकू लावून त्याचे गंभीर आजार बरे करत असल्याचा दावा करणं म्हणजे वैद्यकीय शास्त्राला आव्हान देण्याचाच एक प्रकार आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आलेली. शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रेखा कोंडे यांनी या प्रकरणात पोलिसांनी दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी केली. दरम्यान रेखा कोंडे यांनी केलेल्या आरोपांनंतर आता मोनाली विधाते यांचं काय म्हणणं आहे बघा. आईसाहेबांच्या कृपेने त्यांना फरक पडतो. आईसाहेबांना ते नवस बोलतात. त्यांचा नवस पूर्ण झाल्यानंतर ते आईसाहेबांना ओटी घेऊन येतात. रेखाताईंना मी सांगू इच्छिते की हे खूप चुकीचं आहे. तो व्हिडिओ गेल्या वर्षी टाकलेला आहे. एक महिला एका महिलेला कुंकूच लावणार ना? त्या माझ्या बदनामीच्या हेतूने बोलत आहेत. आमची तिसरी पिढी हे धार्मिक काम करते. आजी गेल्यानंतर मला आईसाहेबांचा संचार झाला. भक्तगण आशेने येतात, त्यांचं काम होतं म्हणून येतात. मी मार्गदर्शन खूप छान पद्धतीने करते. बऱ्याच जणांना फरक पडलाय. लहान मुलांना इथपर्यंत घेऊन या असं मी कधीच म्हणाले नाही. डॉक्टरांची गरज सर्वांना आहे, मलाही गरज आहे. मी कुणाकडून काहीच घेत नाही. ज्यांचं काम होतं ते इथे ठेवतात. काही सोनं माझं ओरिजिनल आहे, काही ग्रॅमचं आहे असं मोनाली विधाते यांनी सांगितलं. याच प्रकरणात तृप्ती देसाई यांनी सुद्धा एंट्री केली. त्यांनी मोनाली विधाते यांच्यावर गंभीर आरोप केलेत. तृप्ती देसाई काय म्हणतात बघा. पुरुष भोंदूगिरी करतात तसं महिलाही भोंदूगिरी करतात. मोनाली विधाते ही मोनाली वाघवळ आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम काही जण करत आहेत. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. 2016 मध्ये आमच्या आंदोलनामध्ये मोनाली विधाते या सहभागी व्हायच्या. त्यावेळी पोलिसांनी मला सांगितलं होतं हिची पार्श्वभूमी बरोबर नाहीये. त्यानंतर मोनाली वावळ अचानक मोनाली विधाते झाली. तिच्याकडे घालण्यासाठी ड्रेस नव्हते. आता तिच्याकडे 4 किलो सोनं आहे. तिच्याकडे मर्सिडीज गाडी आहे. आम्ही इतकी वर्ष झाली काम करतो पण आमच्याकडे काही नाहीये. मग तुम्ही असं काय काम करता की तुम्ही मर्सिडीज गाडी घेता? तुम्ही लोकांना लुटण्याचं काम करताय. मोनाली विधाते या धांदात खोटं बोलतायत, भक्तांना लुटतायत. हे रील स्टार, सोनं घालणारे हे फ्रॉड लोक आहेत. पुण्यातील पोलीस आयुक्तांनी यांच्यावरती तातडीने कारवाई करणं गरजेचं आहे असं तृप्ती देसाई यांनी म्हटलंय. तृप्ती देसाईंचा सवाल आहे, गुन्हे दाखल असलेली मोनाली विधाते गुरु कशी झाली याची खरं तर चौकशी व्हायला हवी. अशा आरोपांना उत्तर देताना मोनाली आईंचं म्हणणं आहे की मला आईसाहेबांचा संचार झाला म्हणजे हा काय प्रकार झाला? तर पुण्यातल्या स्वयंघोषित गुरुवर्यांचे काही मुख्य प्रकार आहेत. त्यातला एक म्हणजे आध्यात्मिक दैवी शक्तीचा दावा करणारे, स्वतःला ईश्वराचा अवतार, देवीचा अंश, गुरुवर्य किंवा गुरु आई म्हणून घेणारे प्रकार. त्याचं उदाहरण म्हणजे ह्या मोनाली आई. कात्रजच्या भागात राहणाऱ्या या मोनाली विधाते त्यांना त्यांचे शिष्य गुरुवर्य मोनाली आई म्हणतात. कुंकू लावून आजार बरे करणे, देवीचे वार भरणे, नवस पूर्ण करणे असे कामं ते करत असतात. याचा सोशल मीडिया, यूट्यूब, इंस्टाग्रामद्वारे मोठ्या प्रमाणात प्रचार केला जातो. या मोनाली विधातेचं यूट्यूब, इंस्टाग्राम अकाउंट तुम्ही पाहिल्यास नक्की काय चालतं याचा अंदाज तुम्हाला नक्की येईलच. अनेक तथाकथित गुरुवर्य त्यांच्या शिष्यांचे गंभीर आजार, संतान प्राप्ती, वैवाहिक समस्या, आर्थिक संकट ओळखून त्यांना अलगद जाळ्यात ओढतात. त्यांना तंत्र, मंत्र, राख, मंत्र फुकणे, पाय धुवून पाणी पिणे असले विधी करण्यास भाग पाडतात. मोबाईल ॲपने भक्तांवर नजर ठेवणं, खाजगी क्षण रेकॉर्ड करणं, भीती दाखवून नियंत्रण करणं असा प्रकार प्रसाद तामदारने केलेला.
आता हा भोंदू तुरुंगाची हवा खातोय. अलीकडे समोर आलेल्या अल्पवयीन मुलींना मांडीवर बसवून मंत्र फुंकणारा स्वयंघोषित स्वप्नील लांडे याच्यावर लैंगिक आर्थिक शोषण प्रकरणी पॉक्सो गुन्हा दाखल झालाय, तोही जेलमध्ये. कोट्यावधी रुपये उकळणारा भोंदू राधामोहन मिश्रा तोही तुरुंगात आहे. पण असल्या गुरुवर्यांचा असा सुळसुळाट कसा काय होतो? त्यांच्या नादी अनेक सुशिक्षित शहरी IT प्रोफेशनल्सही लागतात. भीती, निराशा, आरोग्य समस्या आणि त्यावर जलद उपाय केला जाईल असा विश्वास दिला जातो. त्यात अंगावर किलोभर सोनं घालून मेकअप करून व्हिडिओ रील्स टाकले जातात. लाईव्ह सेशन केलं जातं, त्यामुळे फॉलोअर्स झपाट्याने वाढतात. गुरु शिष्य नातं किती मजबूत आहे हे दाखवण्यासाठी इमोशनल डायलॉग्स बोलले जातात. गुरु बनवण्याच्या नावाखाली शिष्यांकडून भरभक्कम गुरुदक्षिणा उकळली जाते. यामध्ये सोनं, पैसे अशा गोष्टींची मागणी होते. भोळ्या भाबड्या संकटात अडकलेल्या जनतेला लुबाडून हे गुरुवर्य बनतात. खरं तर अशा लोकांना गुरु या शब्दाचा अर्थही माहीत नसेल हे नक्की. गेल्या 5 वर्षात पुणे शहर व परिसरात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत 50पेक्षा जास्त गुन्हे दाखल केले गेलेत आणि अजूनही असे प्रकार समोर येतच आहेत. पुणेकरांनी खरंच यावर विचार करायला हवा. जाता आता सांगावंसं वाटतं की पुण्यात घडणाऱ्या घटना आणि दाभोळकरांच्या हत्येतला मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मिळणं, त्याच्या जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती मिळणं म्हणजे किती विरोधाभास म्हणावा. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हे अंधश्रद्धा, अघोरी प्रथा आणि समाजातील बुवाबाजी विरोधात सातत्याने जनजागृती करणारे सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी अनिसच्या माध्यमातून अंधश्रद्धेविरोधात मोठी चळवळ उभी केली होती. त्याच दाभोळकरांचा आरोपी सुटतो आणि एवढी मोठी चळवळ उभी करूनही पुण्यासारख्या शहरात भोंदू गुरूंचे प्रकरणं घडत राहतात. याला जबाबदारी समाजाच आहे. जोपर्यंत लोकांना अशा भोंदू गुरूंच्या गोष्टींवर विश्वास वाटतो, त्यांच्या रील्सला व्ह्यूज मिळतात, त्यांचे फॉलोअर्स वाढत जातात, तोपर्यंत हे प्रकार चालूच राहतील, थांबणार नाहीत. म्हणूनच सोशल मीडियाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवणाऱ्या लोकांना आळा घालण्यासाठी आपणच पुढाकार घेतला पाहिजे, तरच हे थांबेल. तुम्हाला काय वाटतं? अंधश्रद्धेचा बाजार कसा थांबणार आहे? तुमच्या प्रतिक्रिया सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि पाहत राहा लगाव बत्ती.